हाय नमस्कार भावा बहिणींनो. तर काय आपण प्रश्न विचारणार आहे आईला आणि तात्याला. तात्या तर काय बोलतील का नाही माहीत नाही, पण नक्कीच आईला आपण विचारायचा प्रयत्न करू की तुला कसं वाटतंय. एकूण धरती एकूण क्लिअर दिसतंय. आता कुठे जाऊ मी? होय अय तुला कसं वाटतंय? चांगलं वाऱ्या कावदानाचं भ्यात गेलं. याच्यात बघून सांग की. मी करते की नीट कसं दिसतंय काय सांगू. इकडे इकडे बघ. काय म्हणू काय म्हणू म्हणजे तुला काय वाटतंय ते सांग, तुझं मन व्यक्त कर. दिसते आता जिपऱ्याचं कशा दिसते ते दिसत झेपऱ्याला काय तवा आपल्याला कुठं जायचंय वे. चांगलं दिसतंय. सगळी नाव ठेवतात का चांगलं म्हणतात? चांगलं म्हणते ती. बाणूला घेऊन पळत होती बाहेर आजवरती आधी लावायला. आणि कुठं बसली होती तू गेल्या वर्षी? जरच्या ती जरचं आहे का तिथं बसली होती. मी पण दीक्षा काय हॉस्टेलला आणि मी कामाला आणि आई बाणूला घेऊन पळत होती. पण त्यावेळेस कुणी येत सगळी म्हणत होती, पण जाऊ वाटत नव्हतं कोणाच्या घरी, आहे का नाही? म्हणजे लाजकाचा ये तर म्हणजे तोंडातनं तर म्हणत होती, पण तसं गेल्यावर तोंडन ही नाही की नाही. आपलं कसलं असलं तरी आपलं तर आईला तर भारी वाटतं हेच. तात्या तर काय बाणूला घेऊन खेळवतात. तात्या तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाटतं. बाणू तुला कसं वाटतंय? बाणूचा खेळ चाललाय. ती पण बोलायचा प्रयत्न मला करते काही की केलं छान. ना म्हणते. ती म्हणते मला काय विचार नाही. तर आपण घेतलं सगळ्याचं, कारण जे पण केलं कारण ह्याची लईच गरज होती, घराची पूर्ण गरज होती. कारण यंदा पावसाळा निघू शकत नव्हता आणि जरी निघला असता तर आम्ही याच्यात पडलो असतो. माणसांनी आम्हाला वरनं काढलं असतं. त्यामुळं आणि म्हणजे आता सांगायची सोयीच नाही की ह्या घरात बिलकुलच आता काहीच राहिलं नाही. असं पाक तुकडं तुकडं पत्र्याचं पडायला लागलं, आहे की नाही? कवाच आहे ते तुकडं नाही पत्र्याचं ग, तेच की पत्र कवाच आहे तर तुम्ही लहान लहान होता तवाच म्हणजे तवाचं पत्र आहे तर बघा, विचार करू शकताय. तर मग यंदा पावसाळा निघला असता का? आता गेल्या वर्षी कसं पण काढलं. आणि ह्या घरात काय झालंय, पूर्ण शिवरीची लाकडं लावली ती, आहे का नाही? ते बी मोडायला लागली आणि ती पण अशी पाक दबली, अंगावर पडायला लागली. त्यात किडी धाक म्हणजे शिवरी म्हणल्यावर लाकूड म्हणल्यावर आळ्यान कुळ्यान होते त्याच्यात, आणि त्याच्यात किडी पडायला लागली. जर ती तिन्ही पण अशी मोडली आणि खाली जर पत्र आला आणि याच्यावर एवढा बोजा आहे की प्रमाणाच्या बाहेर बोजा आहे. मग तुम्ही विचार करा, वरनं पत्र, वरनं दगड, वरनं इटा, जर एवढं सगळं आमच्या अंगावर पण. आणि बाणू तो 24 तास घरातच असते. तिला बाहेर फक्त आम्ही संध्याकाळीच काढतो हवेला. मग विचार करा, आपण कोणचं काम बाहेरच असते प्रत्येक. आता भांडी म्हणा, झाडून म्हणा, काय म्हणा, कोण आलं आपण येतोच की बोलायला. मग ज्या वेळेस तेवढं झालं देव करू, म्हणजे कुणी घडून नाही घडलं त्याच्या आधीच आपण केलेलं आहे. पण मी त्याच्यातला तुम्हाला भाग सांगते, जर असं काही झालं असतं तर कुणाला बोलले असते. मग त्यामुळं का नाही, खरंच लई गरज होती. तात्याचं कोपाट गेलंय. तात्याला यंदा काय बाहेरच आहे पावसाळ्यात, त्यांना घरात काय दम निघत नाही. पण त्यांना तसंच वाढायचं घरात आणि बसवायचं. पण आता ते मनानेच येते, कारण हे घर बघूनच भिवून येत नव्हतं घरात. आम्ही बसायचो जीवाला भेटायचं हाय का नाही? काय खरं सांग, जीवाला भेट होतं का नाही तात्या? येत होतं, पण आम्ही लेकर बाळ कसं का असं आपण कोपटामध्येच बसायचं. बाहेर यावं तर दिसतंय, बाहेर यावं तर येता लावतं त्याला, हा. बाहेर यावं तर गरज नाही. आणि जर घर पडलं तर काहीतरी होईल म्हणून तात्या येत नव्हतं. पण आम्ही तसंच बसायचो. बाय काय करायचं, मग कुठं जायचं. मग आता मनानेच येते, सांगायची गरज पण लागत नाही. आणि आता सगळंच काम ओके झालेलं आहे, फक्त कोबा राहिलाय. आणि हे ठोकण्याचं ही काही याने या दानकेने असं ठोकतोय आम्ही.
म्हणजे ठोकून जरा खाली चोपते. गुशी काय अजून लागल्या नाही त्या बिचाऱ्या, लागून या घराला उचकी लागली, कुणी ध्यान केलं. आणि खूपच छान अशा कमेंट यायला लागल्या बरं का, लईच आनंद झाला. अशाच कमेंट करत जावं. कसं आहे, आपण रिअर दाखवतो, आपण डुप्लिकेट बिलकुल दाखवत नाही. काम धंद म्हणजे जेव्हा आपल्याला माणूसशी महत्त्वाचे आहे. कुणाला आवडतच नसेल तर ते बळच मोबाईल धरायचा आणि चला मग आपल्या घरातलं रुटीन आहे म्हणल्यावर घरातलंच दाखवणार आपण. तर असा दरवाजा फुडणं बिलकुल इथपर्यंत केलं आहे, म्हणजे अशी पट्टी. आणि ही जी आहे का नाही, इथनं तसंच पाणी त्या झाडाखालनं काढून द्यायचं. म्हणजे या घराचं पाणी बघू शकतो, या घराचं पाणी पुढंच असल्यामुळं का नाही पाणी लय आता साचतं या. कुठलं जायचं? हम्म? आता तिकडलं पाणी कुठलं जायचं? कुठलं तिकडलं म्हणजे तिकडून पाणी येतच नव्हतं, आपलंच पाणी साचत होतं. तिकडून ते बंद करायचं. तिकडलं पण पाणी येत होतं, पण आता चढ झाल्यामुळं पाणी येणार नाही कदाचित. इकडं पण चढ आहे बोळवंडीत, ते पण नाही काढायचा. तिकडं इकडं असं पाणी सोडून द्यायचं. तर चला बघू पावसाच्या वेळेस तर तुम्हाला दिसणारच आहे की आपलं घर छान झालंय, ह्याच्यातच अभिमान. तर चला बाय.